आजच्या जगात ना आपण स्वतःला खूपच स्मार्ट समजतो. म्हणजे आपल्या हातात 24 तास एक स्मार्टफोन असतो आणि जगाची सगळी माहिती आपल्या बोटांवर आहे. या गोड भ्रमात आपण वावरत असतो. हो, अगदी बरोबर. एक बटन दाबलं की सगळी माहिती समोर. हो ना. पण आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात मला एका थोडा उपरोधिक वास्तवाने करायची आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्याला खरोखरच स्मार्ट बनवलंय का? की त्याने आपला मूर्खपणा फक्त एका प्रगत पातळीवर अपग्रेड केलाय? हा, खूपच भारी आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण बघा, समर्थ रामदास स्वामींनी तब्बल 400 वर्षांपूर्वी माणसांच्या वागणुकीची अशी काही लक्षणं सांगितली आहेत, जी ऐकल्यावर तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांनाच लक्षात येईल की आजच्या या अतिप्रगत इन्फॉर्मेशन एजमध्येही आपण किती सहज फसवले जातोय. हां, तसं पाहिलं तर हा एक मोठा विरोधाभास आहे. आपण माहितीच्या महापुरात पोहतोय असं आपल्याला वाटत असतं, पण प्रत्यक्षात आपण त्यात गटांगळ्या खातोय. खरंय. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण श्रीमद दासबोध या ग्रंथाकडे कोणत्याही पारंपरिक धार्मिक पोथीच्या दृष्टिकोनातून पाहणार नाही आहोत. नक्कीच नाही. दासबोधातील जो दशक 2 आहे ना, तो मानवी वर्तनाचा, आपल्या मानसिक त्रुटींचा आणि आपल्या स्वभावाचा एक अत्यंत प्रगत असा इंटेलिजन्स रिपोर्ट आहे. एक्झॅक्टली. आणि या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की आजच्या या फेक न्यूज, ऑनलाईन स्कॅम्स आणि माहितीच्या भडीमारात हा ग्रंथ आपल्यासाठी एक अचूक फिल्टर कसा ठरू शकतो हे समजून घेणं. खूपच महत्वाचा विषय हा. म्हणजे कसं आहे, मूर्खपणाची चर्चा करताना सहसा इतरांकडे बोट दाखवण्याची आपली सवय असते. पण दासबोधाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की समर्थांनी सर्वात आधी सुशिक्षित लोकांचा समाचार घेतलाय. हो, आणि त्यासाठी त्यांनी पडतम मूर्ख ही एक अतिशय भेदक संकल्पना मांडली आहे. पडतम मूर्ख म्हणजे नेमके कोण? साध्या भाषेत सांगायचं तर सुशिक्षित अडाणी म्हणजे असा व्यक्ती ज्याने ग्रंथ वाचले आहेत, ज्याच्याकडे वरवरचं ज्ञान आहे, पण तरीही ज्याचं वर्तन अत्यंत अविचारी आहे. अगदी बरोबर. बुद्धी आहे पण विवेक नाही. विवेक म्हणजे काय, योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याची क्षमता. जेव्हा माणूस या ज्ञानाचा उपयोग शहाणपणाने करण्याऐवजी त्याचा केवळ अहंकार बाळगतो, तेव्हा तो या पडतमूर्ख श्रेणीत येतो. बापरे. हीच ती जागा आहे जिथे आजच्या काळातील आपला स्मार्टनेस पूर्णपणे उघडा पडतो. कारण या संदर्भात दासबोधात एक अतिशय थेट ओवी आहे. हां, कोणती? समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. म्हणजे आपण जर आजच्या डिजिटल वागणुकीकडे बघितलं तर ही ओवी म्हणजे आजचे ते लोक आहेत जे पूर्ण लेख अजिबात वाचत नाहीत. हां, फक्त क्लिकबेट हेडलाईन्स वाचणारे. हो ना. एखादी भडक हेडलाईन वाचायची आणि लगेच सोशल मीडियावर जाऊन अत्यंत आक्रास्ताळेपणे कमेंट्स करायला सुरुवात करायची. यामागे खूप मोठं मानसिक कारण आहे. मानवी मेंदू नेहमी सोपे मार्ग शोधत असतो. एखादा समूळ ग्रंथ किंवा आजच्या भाषेत सविस्तर लेख वाचणं, समजून घेणं, यासाठी मेंदूला ऊर्जा खर्च करावी लागते. याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणतो. अगदी तेच. याउलट फक्त हेडलाईन वाचून तात्काळ प्रतिक्रिया देणं खूप सोपं असतं आणि त्यातून मेंदूला रागाचा किंवा संतापाचा एक झटपट डोपामिन हिट मिळतो. अच्छा. म्हणजे हा केवळ स्वभावदोष नसून तो एका पोकळ अहंकाराचा भाग आहे तर? नक्कीच. लोक विषयाची पूर्ण माहिती न घेता आपली मतं ठोकून देतात. जिथे चांगले विचार मांडले आहेत तिथेही मुद्दामून अगुण किंवा चुका काढत बसतात. पण इथे माझा एक प्रश्न आहे, म्हणजे एक व्यावहारिक अडचण आहे. आजच्या जगात माहिती इतक्या प्रचंड वेगाने येते आणि जाते की प्रत्येक गोष्ट सविस्तर वाचायला वेळ तरी कोणाकडे आहे? हे बघा, आपण सगळेच एका सततच्या घाईत असतो ना. 24 तास चालणाऱ्या न्यूज सायकल्स आणि सेकंदाला बदलणाऱ्या फीड्सच्या जगात त्वरित प्रतिक्रिया देणं हा मानवी मेंदूचा एक नैसर्गिक बचाव पवित्रा नाही का? हा युक्तिवाद वरवर पाहता रास्त वाटू शकतो, पण याच घाईमुळे समाजात जी माहितीची विषवल्ली पसरते त्याचे परिणाम भयंकर आहेत. वेळ नाही म्हणून अर्धवट माहितीच्या आधारे प्रतिक्रिया देणं हे गोंधळात भर घालण्यासारखं आहे. म्हणजे पूर्ण माहिती नसेल तर शांत राहणं जास्त शहाणपणाचे आहे असं समर्थ सांगतायत. एक्झॅक्टली. अर्धवट माहितीवर आधारित कृती ही नेहमीच अविवेकाकडे नेते. खरंय. आपण आज असं करूया, श्रोत्यांना आवडेल अशा एका फॉर्मॅटमध्ये जाऊया. चला पाहूया समर्थांनुसार 10 आधुनिक मूर्ख लक्षणं. एकदम क्रमाने. तर पहिलं लक्षण कोणतं असेल? पहिलं लक्षण म्हणजे विनाकारण आणि न मागता सल्ला देणं. दासबोधात म्हटले, न पुसता साक्ष देणे तो एक मूर्ख.
अरे बापरे, म्हणजे हे आजचे सोशल मीडियावरचे न मागता ज्ञान पाजणारे कीबोर्ड वॉरियर्स. अगदी तेच. कुणीही मत विचारलेलं नसताना दुसऱ्याच्या पोस्टवर जाऊन त्यांना काय करायला हवा आणि काय नको याचे फुकटचे सल्ले देणं. हो ना, म्हणजे ह्यातून काय मिळतं यांना? हां, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असतो. खऱ्या आयुष्यात जेव्हा महत्त्व मिळत नाही तेव्हा डिजिटल जगात लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न असतो. म्हणजे हा सर्व अहंकाराचा खेळ आहे आणि यातूनच आपलं दुसरं लक्षण येतं, अर्धवट ज्ञान आणि अहंकार, ज्यांना आपण आर्मचेअर एक्सपर्ट्स म्हणतो. समर्थ याला कोरडा अभिमान म्हणतात. विद्या वैभव न धन, कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख. आतून ज्ञानाची पूर्ण पोकळी असते, पण बाहेरून मीच कसा बरोबर आहे याचा प्रचंड फुगलेला अहंकार असतो. क्या बात है. म्हणजे इंटरनेटवर 2 लेख वाचले की स्वतःला थेट तज्ज्ञ समजायचं. हो ना. आणि तिसरं लक्षण मला वाटतं दुटप्पीपणाबद्दल असावं. आपले हे जे हायपोक्रिट इन्फ्लुएन्सर्स असतात ना. बरोबर. जे कॅमेऱ्यासमोर आदर्शवादाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात त्यांचं वागणं वेगळंच असतं. समर्थ म्हणतात, जाणूपणे भरीभरे, आला क्रोध नावरे, क्रियाशब्दास अंतरे, तो एक पडत मूर्ख. क्रियाशब्दास अंतरे म्हणजे बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात जमीन अस्मानाचा फरक. इंटरनेटवर जगाला मानसिक शांतीचे धडे विकायचे, पण स्वतःला साधा रागही आवरता येत नाही. अगदी तसंच. आता चौथं लक्षण तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असावा, हेतुपुरस्तर वेळ वाया घालवणं. ज्याला आपण आजकाल डूम स्क्रोलिंग म्हणतो. यावर ओवी आहे, सार्थके विण वेंची वैसा, तो एक मूर्ख. सार्थके विण म्हणजे कोणत्याही अर्थाविना काहीही साध्य न करता, आणि वैसा म्हणजे आपलं आयुष्य किंवा वेळ खर्च करणं. बापरे, काल रात्रीच मी फक्त 5 मिनिटं म्हणून फोन हातात घेतला होता आणि रील्स बघत 1.5 तास कसा गेला ते माझं मलाच कळलं नाही. हे प्लॅटफॉर्म्स डिझाईनच तसे केलेले असतात. ते आपल्या आदिम सवयींचा फायदा घेतात. जुन्या काळात नवीन माहिती मिळवणं म्हणजे जगण्याची शक्यता वाढवणं असं मेंदूला वाटायचं, बरोबर? एक्झॅक्टली. आणि म्हणूनच नवीन माहिती मिळताच मेंदूला आनंद मिळतो. पण आज माहितीचा महापूर आहे. हो. तरीही आपला मेंदू त्या सवयीमुळे सतत स्क्रोल करत राहतो. आपला विवेक तिथे काम करत नाही. हे खूपच भयानक आहे. आणि 5वं लक्षण मला वाटतं कॅन्सल कल्चरशी संबंधित आहे. दुसऱ्याला ट्रोल होताना बघून आनंद घेणं. परपिडेचे मानी सुख, तो एक मूर्ख. इंटरनेटवरील निनावीपणामुळे माणसांमधली संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे. म्हणजे स्क्रीनच्या मागे लपून दुसऱ्याच्या दुःखात विकृत आनंद मिळवणं. हो. आणि जो समाज दुसऱ्याची बदनामी होताना टाळ्या वाजवतो, तो विवेकी कसा असू शकेल? खरंय. हे पहिले 5 तर आपल्या सोशल मीडियाच्या वागणुकीशी संबंधित झाले. पण आता आपण या मूर्खपणाच्या दुसऱ्या भागाकडे, म्हणजे आर्थिक आणि मानसिक फसवणुकीकडे वळूया. 6वं लक्षण काय सांगतं? 6वं लक्षण आहे दुश्चितपणा. दुश्चितपणास्वे आळस, आळसे निद्राविळास, केवळ नास आयुष्याचा. आपला अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय. म्हणजे एकाग्रतेचा अभाव. आपण सतत डिस्ट्रॅक्टेड असतो. बरोबर. आणि या चंचल मनामुळेच आपण स्कॅम्सना बळी पडतो. अच्छा, म्हणजे हे जे फिशिंग अटॅक्स होतात, तुमचं बँक खातं ब्लॉक झालंय, लिंकवर क्लिक करा वगैरे, ते 7वं लक्षण आहे का? नक्कीच. विचार न करिता जे केले ते वावगे व्यर्थ गेले. स्कॅमर्स मुद्दामून भीती किंवा लालसा निर्माण करतात, जेणेकरून माणसाचा सारासार विचार बंद पडेल. आणि मग लोक लॉटरीच्या आमिषाला बळी पडून विचार न करता क्लिक करतात. हो. कुठलीही कृती करण्यापूर्वी एक पॉज घेणं, थांबून विचार करणं, हे कौशल्यच आपण गमावून बसलो आहोत. आणि फसवणूक झाल्यावर आपण स्वतःला कधीच दोष देत नाही. आपण सिस्टमला दोष देतो, बँकेला नाव ठेवतो. हे 8वं लक्षण असावं. अगदी अचूक पकडलत. दोष ठेवी पुढीलांसी, तिंची स्वयं आपण आपासी. स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं. जोपर्यंत स्वतःची चूक मान्य करत नाही तोपर्यंत माणूस त्यातून काहीच शिकत नाही. बरोबर. आणि या चुका करण्यात आपले आभासी मित्रही भर घालतात. हे 9वं लक्षण आहे. कुकर्मी मित्र केले, तो एक मूर्ख. कुकर्मी मित्र म्हणजे आजच्या संदर्भात चुकीचे इन्फ्लुएन्सर्स. हो ना. चुकीच्या ट्रेंड्सना फॉलो करणं, कोणत्याही आधाराविना धोकादायक आर्थिक सल्ले देणाऱ्यांना गुरु मानणं, यांची संगत आपली विचार करण्याची क्षमता पूर्णपणे भ्रष्ट करते. बापरे. आणि 10वं शेवटचं लक्षण कोणतं? इको चॅम्बरमध्ये अडकणं. लक्षणे ऐकून मानी वीट, मत्सरे करी खटपट. म्हणजे चांगला सल्ला ऐकून कंटाळा येणं आणि सत्याला सामोरं जायचं टाळणं.
म्हणजे आपल्याला फक्त त्याच गोष्टी ऐकायला आवडतात जे आपल्या मतांना सुखावणाऱ्या असतात. कुणी सत्य सांगायला आलं तर त्याचा वीट येतो, राग येतो. हे सगळं शेवटी एकाच गोष्टीकडे बोट दाखवतं, आणि ते म्हणजे अविवेक. जर या 10 लक्षणांपैकी अनेक लक्षणं आपल्यात असतील तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? जर इंटरनेटचा हा चक्रव्यूह इतका भयंकर आहे तर आपण आपल्या स्वतःचा असा एक फिल्टर कसा तयार करायचा? यावर समर्थांनी एक अतिशय सोपा पण शक्तिशाली उपाय सांगितलाय. तो म्हणजे सावधपण. सावधपण अथवा वतोयाचं लक्षण असं ते म्हणतात. सावधपण म्हणजे नेहमी अलर्ट राहणं का? सावध असणं म्हणजे केवळ धोक्यापासून स्वतःला जपणं नाही, तर आपण जी माहिती ग्रहण करतोय त्याबद्दल अत्यंत जागरूक असणं. कोणताही मेसेज सत्य मांडण्यापूर्वी सारासार विचार करणं. अरे छा, म्हणजे दासबोध आपल्याला सांगतोय की आपला स्वतःचा एक इनबिल्ट स्पॅम फिल्टर कसा डेव्हलप करायचा. अगदी तसंच. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता डोळे झाकून विश्वास ठेवणं हाच सर्वात मोठा मूर्खपणा आहे. समर्थ बुद्धीची धार माडवण्यावर भर देतात. म्हणजे माहिती कुठून आली, सांगणाऱ्याचा हेतू काय आहे याचा विचार करणं. हो. समर्थ एका वाक्यात हा संपूर्ण सार सांगतात. अविचारे काम करी तोची मूर्ख जाणावा. कृती करण्यापूर्वीचा विचार हाच तो फिल्टर आहे जो आपल्याला वाचवू शकतो. क्या बात आहे. ही सखोल चर्चा खरोखरच डोळे उघडणारी ठरली आहे. जाता जाता आपल्या सर्वांसाठी एक अतिशय स्पष्ट आणि कदाचित थोडा बोचरा असा रिॲलिटी चेक देण्याची मला गरज वाटते. नक्कीच. आपण सगळेच व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांवरून रोज शेकडो मेसेजेस फॉरवर्ड करत असतो. पण स्वतःला प्रामाणिकपणे विचारून पहा, आपण खरोखरच ते फॉरवर्ड केलेले मेसेजेस स्वतः पूर्ण वाचतो का? की फक्त सेंड बटन दाबून आपण जगाला शहाणं करत असल्याच्या खोट्या अभिमानात वावरतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. दासबोध आपल्याला जुन्या काळात घेऊन जात नाही, तर तो आजच्या या डिजिटल युगातील खोटेपणापासून वाचवणारी एक भक्कम ढाल आहे. खरंय. आणि म्हणूनच या चर्चेचा शेवट एका जबरदस्त विचाराने करावासा वाटतो. 400 वर्षांपूर्वी जेव्हा समर्थांनी ही लक्षणं सांगितली तेव्हा माणसाच्या हातात स्मार्टफोन नव्हता. आज आपल्याकडे जगातलं सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे. पण तरीही आपण आपल्या विवेकाचे कंट्रोल अल्गोरिदमच्या हाती देऊन स्वतःहून आधुनिक मूर्ख बनणं पसंत करत आहोत का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावरील सखोल चर्चेत.